वाचनाचे संस्कार लहानपणापासूनच झाले की पुस्तकच आपली साथीदार होतात. जसं जसं वय वाढतं तशी तशी वाचनाची आवडही बदलत जाते. लहानपणी गोट्या, फास्टर फेणे, किशोर, चांदोबा अशी पुस्तकं वाचणारे आपण हळूहळू पु ल, वपू, रणजित देसाई, शिवाजी सावंत, गोनी दांडेकर अशा नावांकडे वळतो. पण स्त्रियांच्या बाबतीत एक गोष्ट घडते, ती म्हणजे लग्नानंतर संपूर्णपणे बदललेलं आयुष्य. जोडीदार वाचनप्रिय असला तरी घरच्या बाहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळताना आपल्या आवडीला थोडीशी मुरड घालावी लागते किंवा कधीकधी त्या जपताही येत नाहीत. सोलापूर तसं आता पुढारलेलं असलं तरी मुंबई पुण्याच्या तुलनेत तसं मागेच आहे हो. तरीही सुमारे 50-55 वर्षांपूर्वी इथल्या काही वाचनप्रिय सखींनी एका फक्त महिलांसाठीच्या लायब्ररीची स्थापना केली. प्रत्येक मैत्रिणीनं स्वतःकडची 2 पुस्तकं घेऊन यायची आणि ती इतर सदस्यांना वाचायला द्यायची. इतकी सोपी व्यवस्था. भेटायचा वार आणि वेळसुद्धा सगळ्यांच्या सोयी लक्षात घेऊनच. त्या वाचलेल्या पुस्तकावर थोडीफार चर्चा होत असे, पण तीही फार नाही. त्यामुळेच त्या वाचन चळवळीची तशी फार प्रसिद्धी कुठे झाली नाही. जसं जसं सोलापूर वाढत गेलं, नवीन नवीन लोक येऊ लागले, तसं तसं वाचनाचं क्षेत्रही वाढू लागलं आणि वाचन वेडे लोकही निर्माण होऊ लागले. याच काळात म्हणजे बरोबर 25 वर्षांपूर्वी वैशाली देगावकर, मंजुषा गाडगीळ यांनी पुढाकार घेऊन अभिरुची बुक क्लबची स्थापना केली. अभिरुची हे नावच मुळी तुमची चोखंदळ निवड दर्शवणारं आहे. आणि अभिरुचीपूर्ण वातावरण जिथे असतं, अभिरुचीपूर्ण वातावरणात वाचन करणाऱ्या तशाच मैत्रिणी जिथे असतात, तिथे आपोआपच अभिरुची बुक क्लब हे नाव येतं. आणि आता अभिरुची बुक क्लब हा समाजात एक ब्रँड तयार झालेला आहे. आणि आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की अभिरुची बुक क्लब म्हणून एक आम्ही ब्रँड विकसित केलाय. सभासदत्वाचे नियम, वर्गणी कशी असावी, कधी भेटायचं, त्याची वेळ काय असावी, असा सगळा सखोल विचार करून त्याप्रमाणे आपल्या आपल्या वाचनप्रिय मैत्रिणींना त्यांनी आवाहन केलं. पहिल्या दिवसापासूनची मेंबर आहे. अभिरुची बुक क्लबचा सर्व प्रवास मी आत्तापर्यंतचा बघितलेला आहे. बघता बघता ते सुरू झालेलं रोपटं आज 25 वर्ष आमच्या लायब्ररीला होतात. आम्ही 18-20 जणींनी मिळून सुरू केलेली लायब्ररी. आणि त्या लायब्ररीत आम्ही पुस्तक वाचन करतो, पुस्तकावर डिस्कशन करतो. सगळ्या प्रकार म्हणजे पुस्तकांच्या विषयी बोलणे चाललेलं असतं आमच्या लायब्ररीमध्ये. आणि गप्पा वगैरे पण असतात. सौ देगावकर वहिनींच्या घरी लायब्ररी सुरू करणार अशी संकल्पना माझ्या मैत्रिणीने मला सांगितली आणि ती मला खूप आवडली. पण आधीचे 2 लेडीज क्लबचे अनुभव बघता माझी द्विधा मनस्थिती होती. लायब्ररी जॉईन करू का नको असे वाटले. पण 1 वर्षभर जाऊन बघू म्हणून मी लायब्ररी जॉईन केली आणि आज या गोष्टीला 25 वर्ष झाली. त्यावेळेला आमच्या ज्या मैत्रिणी सभासद होत्या त्यापैकी जवळजवळ सगळ्या सभासद आजही कायम आहेत. आणि याचं सोलापुरातल्या बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटतं. कारण कसं आहे की एका वेळेला इतक्या महिला इतकी वर्ष एकत्र येऊन टिकणं हा एक दुर्मिळ योग आहे. कारण साड्या, कपडे, दागिने यांची भिशी असते, खाण्यापिण्याची भिशी असते, सोन्याची भिशी असते. पण वाचनासारख्या समान आवडीनं एकत्र आलेल्या मैत्रिणी इतकी वर्ष टिकणं ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. आणि त्यामुळेच अभिरुची बुक क्लब हे आता एक वेगळं नाव झालेलं आहे.
दर 15 दिवसांनी शनिवारी संध्याकाळी 6 ते 7 ही लायब्ररीची वेळ ठरली. वाचलेल्या पुस्तकाबद्दल प्रत्येकीनं 2 मिनिटं का होईना बोललंच पाहिजे हे सर्वांनीच मान्य केलं. चुकत माकत संकोचत झालेली सुरुवात, नवख्या मैत्रिणी, प्रत्येकीचं वेगळं क्षेत्र, वेगळी जडणघडण असली तरी समान धागा एकच होता, वाचनाची मनस्वी आवड. आणि याच धाग्यानं सगळ्या जणी घट्ट बांधल्या गेल्या आणि शक्यतो लायब्ररी चुकवायचीच नाही असंच प्रत्येकीनं मनाशी ठरवलं. मी शिक्षिका होते शाळेमध्ये, त्यामुळं वाचन माझं होतंच, पण जे पुस्तकात संदर्भ यायचे वगैरे त्याच्यामध्ये फक्त वाचन व्हायचं. वाचनाला अशी फारशी नाही, कथा कादंबऱ्या ऐतिहासिक असं थोडंच वाचन होतं. पण या ग्रुपमध्ये आल्यामुळं वाचनाला एक शिस्त लागली आणि अशी एक माझी स्वतःची आता लायब्ररी घरात तयार झालेली आहे, ज्याच्यामध्ये माझ्या स्वतःकडं अभिरुचीमधून एक 50-60 पुस्तकं माझी स्वतःची म्हणून गोळा झालेली आहेत. आणि म्हणून या अभिरुचीचा मला अभिमान आहे. मी खूप कृतज्ञ आहे की मी या अभिरुचीचा एक भाग आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची ओळख झाली आणि खूप छान असं सकारात्मक मला वाटतं या लायब्ररीत जाऊन. आमच्या या मैत्रिणी ज्या आहेत ना त्या प्रोफेशनली क्वालिफाईड आहेत. काही खूप मोठ्या डॉक्टर्स आहेत, काही प्रोफेसर्स आहेत, काही निवृत्त मुख्याध्यापिका आहेत, काही अजूनही नोकरी करतात आणि काही तर आपल्या कलांनी त्यांनी सोलापुरातच नाही तर संपूर्ण भारतात आपलं नाव उमटवलं आहे. पण आम्ही जेव्हा एकत्र येतो तेव्हा ती सगळी कवचकुंडलं त्या बाहेर ठेवतात आणि मनमोकळेपणे आम्ही गप्पा मारतो, ज्ञानाची देवाणघेवाण होते. या लायब्ररीचं वेगळेपण हे आहे की इतर लायब्ररीत फक्त आपण जातो आणि पुस्तकं वाचतो आणि परत दुसरी बदलून घेतो, पण आमच्या लायब्ररीत तसं होत नाही. आम्ही दर 15 दिवसांनी येतो, आमची वाचलेली पुस्तकं असतात, त्याच्यावर आम्ही साधक बाधक चर्चा करतो. यामध्ये आम्ही लेखकांची लेखनशैली, पुस्तकामधला आशय, पुस्तकातल्या त्या गोष्टीमधल्या व्यक्तिचित्र जी आहे त्यांची जडणघडण इत्यादी बाबत आम्ही साधक बाधक चर्चा करतो. आणि याच्याही पुढे जाऊन त्या पुस्तकांशी संबंधित असलेली आधी वाचलेली जी पुस्तकं आहे त्यांचा रेफरन्ससुद्धा घेऊन आम्ही चर्चा करत असतो. आणि ही चर्चा इतकी रंगते की आमचे 2 तास कुठे गेले ते कळत नाही. मला सांगायला खरंच आनंद होतो की एकदा लायब्ररीत आलेली मैत्रीण तिच्या अगदी काही वैयक्तिक कारणांमुळे किंवा आता आमच्या काही मैत्रिणींचं दुःखद निधन झालं तर त्यामुळेच त्यांनी लायब्ररी सोडली. अन्यथा लायब्ररी बुडवायचा किंवा चुकवायचा कुणी विचारही करत नाही. कितीही आजारपणं येऊ देत, घरी कितीही अडचणी येऊ देत, लायब्ररीत येणार म्हणजे येणारच. आणि होतं कसं की निर्धार हा त्यांचा असल्यामुळे सगळ्याजणी 25 वर्ष एकत्र येऊन भांडत नाहीत, एकत्र येतात आणि मुख्य म्हणजे पुस्तकं वाचतात. ऑपरेशन थिएटरमध्ये भूलतज्ञ म्हणून काम करताना जी एकाग्रता मला लागते त्याचा उपयोग मला पुस्तकं वाचताना आणि अभिरुचीतर्फे आम्ही जे अभिवाचन करतो त्याच्यातही खूप उपयोग होतो. दर 15 दिवसांनी विविध क्षेत्रातल्या विविध वयोगटातल्या सगळ्या मैत्रिणींना भेटून 15 दिवसात वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करताना मन अगदी तृप्त होतं आणि पुन्हा 15 दिवसांनी जी लायब्ररी येणार आहे तिची आतुरतेने वाट बघायला सुरुवात होते. आता अभिरुचीने मला काय दिलं तर माझं वाचन जगत अतिशय समृद्ध केलं आणि माझा दृष्टिकोन सगळ्यांविषयी, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रियांविषयी, मैत्रिणींविषयी खूप समृद्ध झाला आणि ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. महिन्यात आम्ही 2 पुस्तकं वाचतो आणि या लायब्ररीपासूनच माझा पुस्तकांचा प्रवास सुरू झाला आणि त्याच्यामुळं मला खूप छान छान मैत्रिणी मिळाल्या. वेगवेगळी पुस्तकं आम्हाला छान छान विषयाची, चरित्र, कथा असं अनेक पुस्तकं आम्ही वाचतो आणि तो एक आनंद खूप वेगळाच आहे. आणि त्याच्यामुळं लायब्ररीमुळं माझ्यात खूप म्हणजे आत्मविश्वास पण खूप आला अभिवाचनामुळं. वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ मंडळी, मान्यवर मंडळी आम्हाला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. त्यांच्या अनुभवाचा सुद्धा आम्हाला इथे चांगला उपयोग होतो. लेखन आणि वाचनाची आवड मला पूर्वीपासूनच होती, पण दवाखाना, मुलं बाळं, त्यांचा अभ्यास आणि घरदार, तसंच व्यायामाची आवड आणि अजून एक गोष्ट म्हणजे मोबाईलची लागलेली चटक, या सगळ्या गोष्टींमध्ये माझं वाचन कुठंतरी हरवत चाललं होतं. पण आता या रुची मैत्रिणींचा हात हातात घेतल्यामुळं मला वाचनाच्या वाटा नव्याने गवसत आहेत. वाचन, मनन आणि चिंतन
आज 25 वर्षात मैत्रीचे बंध इतके घट्ट झालेत की घरातले कुठलेही समारंभ एकमेकींशिवाय पूर्ण होत नाहीत. सुखदुःखांमध्ये धावून येणाऱ्या मैत्रिणी म्हणून कुटुंबामध्ये सुद्धा त्यांची ओळख आहे. आणि मग यातूनच एक एक उपक्रम सुचत गेले. एकमेकींकडे जाण्यासाठी फक्त अभिरुची सदस्यांचं जेवण हा एक कौटुंबिक सोहळाच ठरला. एकमेकाच्या घरी स्नेहभोजन हा एक आमचा आगळा वेगळा उपक्रम. स्नेहभोजनाच्या निमित्ताने एकमेकांच्या घरच्यांची गाठभेट तर होतेच, ओळख पण होतेच, पण त्याशिवाय प्रत्येकाच्या घरची वेगवेगळी खाद्यसंस्कृती आणि प्रत्येकाची हातखंडा असलेली रेसिपीची चव पण अनुभवायला मिळते. माय फेअर लेडी किंवा वुमन स्पेशल टूरची सुरुवात होण्यापूर्वी अभिरुचीनं आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी फक्त महिलांसाठीच्या सहली आयोजित केल्या. पण आमच्या लायब्ररीची अजून एक खासियत म्हणजे आम्ही पुस्तकांच्या व्यतिरिक्त सहल हा प्रकार खूप आमच्या लायब्ररीमध्ये आम्ही मस्त एन्जॉय करतो. खूप मजा येते आणि सगळ्या तिथे घरातले कुठलेही विषय निघत नाहीत. अगदी घर जवळ आल्यावरच आम्हाला घराची आठवण येते. खरं सहलीमध्ये बऱ्याच जणी असल्या म्हणजे अजून जास्त मजा येते, कारण एकमेकांचं बॉन्डिंग जास्त होतं. लायब्ररीमध्ये आम्ही 1-1.5 तास असतो, त्यात बराच वेळ पुस्तकांवर चर्चा करण्यात जातो. सहलीमध्ये कसं आम्ही मिळून बरेच दिवस राहतो, 4-5 दिवस तरी बरोबर असतो आणि सगळ्या वयाच्या मैत्रिणी आहेत. जवळजवळ 48पासून 78पर्यंत एज ग्रुप आहे. पण कधीही की ह्या मोठ्या आहेत त्यांचा आम्ही इतक्या खेळीमेळींनी वागतो लायब्ररीत आहे आणि सहलीत तर मग फुल टू धमालच असते. आणि आमच्या सहलीचं ब्रीदवाक्य आहे की बॅग भरो निकल पडो बाकी सब मंजू पे छोड़ दो. लायब्ररीचा वाढदिवस तर प्रचंड उत्साहात आणि अनेक मान्यवरांच्या समवेत प्रतिवर्षी साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमा देखील अशीच दरवर्षी मोठ्या धमाक्यात होते बरं का. याचसोबत आम्ही नुसतंच वाचतो असं नाही, तर आमच्या वेगवेगळ्या बाकीच्याही काही गोष्टी आम्ही करत असतो, ज्यामध्ये आमच्या सेलिब्रेशन्स आहेत काही. तर ह्याच्यातला एक महत्त्वाचा विषय म्हणजे आमचं कोजागिरी पौर्णिमेचं सेलिब्रेशन, की ही एक आठवण आम्हाला कायम आयुष्यभर राहणारी आहे की आम्ही आमच्या मैत्रिणींसोबत कोजागिरीचं सेलिब्रेशन अशा प्रकारे खूप उत्तमपणे करतो. काही विषयांवरती बोलणं होतं, गाणी म्हटली जातात चंद्रावरची, असे वेगवेगळे उपक्रम त्या दिवशी केले जातात. आणि अशा वेगवेगळ्या उपक्रमांसोबतच वाचनाची आवड, वाचनाची चांगली निवड, चांगल्या पुस्तकांची निवड, ह्या सगळ्या प्रगल्भतेचा मला अभिरुची बुक क्लबकडून जो नजराणा मिळतो दरवर्षी तो खूप अनमोल आहे. अभिरुची बुक क्लबनं आपली सामाजिक बांधिलकी सुद्धा अनेक उपक्रमातून जपली आहे. आम्हाला नेहमी असं वाटतं की इतरांना आपल्या वाचनातून काहीतरी पॉझिटिव्ह द्यायला पाहिजे, कारण आजूबाजूला सतत इतकी नकारात्मकता पसरत असताना आपण जर काहीतरी पॉझिटिव्ह देण्याचा विचार केला तर समाजाला आपण काहीतरी वेगळं देऊ शकू. आणि म्हणून अशा अभिवाचनांचे प्रयोग आम्ही करतो. वाचन प्रसाराला प्रोत्साहन म्हणून दुर्गम भागातील गरजू वाचनालयांना आम्ही संग्रहित पुस्तके भेट स्वरूपात दिली आहेत. अंध मुलांसाठी इथे उमलती कथा ही ऑडिओ CD आणि कॅसेट तयार करून त्याचं वितरणही अंधशाळेत केलं गेलं. या कॅसेटमधल्या प्रेरणादायी आणि सकारात्मक कथांचं वाचन क्लबच्या सदस्यांनीच केलंय. अमर्याद अवकाश, बाप माणूस, आय एम ऑलवेज देअर फॉर यू, मराठी भाषा, काल, आज आणि उद्या अशा विविध विषयांवर आत्तापर्यंत अभिवाचनाचे 50हून जास्त कार्यक्रम त्यांनी केलेत. या क्लबमार्फत जे नवनवीन कार्यक्रम, वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, त्याचबरोबर अभिवाचनाचा कार्यक्रम देखील आम्ही सादर करतो. की जितकं साहित्य प्रसिद्ध होत असतं ते सगळंच काही सगळ्यांच्या वाचनात येत नाही. त्यासाठी आम्ही हे कार्यक्रम एक एक विषय घेऊन सादर करतो. त्या विषयाच्या अनुषंगानं आम्ही पुस्तकांची निवड करतो आणि त्या निवडक पुस्तकांमधली निवडक भाग प्रेक्षकांसमोर आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करतो. हा कार्यक्रम सादर करताना याच्यामध्ये कुणीही प्रोफेशनल सादर करणारं नाही, तर आमच्या या ग्रुपमधल्या आमच्या मैत्रिणीच आम्ही हा अभिवाचनाचा कार्यक्रम सादर करतो. 2020-21 मध्ये आलेल्या कोविड काळात लायब्ररीचं काय होणार असं वाटलं,
पण त्यावरही मात करून सगळ्या मैत्रिणी वाचत राहिल्या आणि त्यामुळेच त्यांनी आपलं मनोधैर्य टिकवून ठेवलं. यातूनही आम्ही मार्ग काढला. 3-4 वेळा ऑनलाईन भेटलो. मंजू मॅडमनी 5-5 जणींना वेगवेगळ्या वेळा देऊन लायब्ररीत यायची मुभा दिली. एकमेकींना नुसतं बघूनही आम्हाला खूप बरं वाटायचं. या काळामध्ये मी वाचलेली पुस्तकं म्हणजे गन्स ऑफ नॅव्हेरॉन, क्लोज एन्काउंटर, माध्यमातील ती, हा ये मुमकिन है, अशी काही मी पुस्तकं वाचली. पुस्तकं वाचण्यामुळं या काळातही खूप सकारात्मक असे विचार मनात राहिले. आज अभिरुची बुक क्लबपासून प्रेरणा घेऊन कोल्हापूर, बारामती इथे अशाच महिलांसाठीच्या बुक क्लबची सुरुवात झाली आहे. ही आमच्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. मी व मंजू गायडे आम्ही दोघींनी मिळून सोलापूरला पुस्तक बिशी चालू केली. मी जेव्हा कोल्हापूरला आले तेव्हा कोल्हापूरचीच होऊन गेली. ही सोलापूरला असलेल्या अभिरुची वाचनालयाची शाखा आहे. वैशालीताई देगावकर त्यांच्या माणसं जोडण्याच्या स्वभावानुसार प्रत्येक मैत्रिणीला विचारणं करू की तुला पुस्तक वाचनाची आवड आहे का. असं करत त्यांनी सुमारे 25 जणींचा एक ग्रुप तयार केला आणि त्यातूनच आमची 2004 सालापासून अभिरुची वाचनालय वजा पुस्तक बिशी ही सुरू झाली. आमचं हे वाचनालय यातून मला वाटतं भरपूर वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि वेगवेगळ्या वयाच्या मैत्रिणी आम्ही जोडल्या आहेत, एकमेकींच्या संपर्कात असतो. असं हे गेले 20-22 वर्ष सातत्यानं चालू आहे. प्रत्येकानंच आपल्या परीनं वाचन संस्कृती टिकवण्यासाठी हातभार लावला तर वाचाल असं म्हणण्याची वेळच येणार नाही, नाही का? जिथं माणूस म्हणून घडतं अशी जीवनाचा आनंद आणि रुची वाढवते ती अभिरुची. अभिरुची बुक क्लब नावाप्रमाणेच अभिरुची संपन्न पुस्तकांचा संग्रह आहे. हा आमचा ग्रुप असाच अविरत चालू आहे 25 वर्ष आणि तो तसाच पुढेही चालू राहावा वाचन प्रवाह. अशी ही आमची लायब्ररी आम्हाला अनेक वर्ष लाभू दे आणि ह्या जीवाभावाच्या मैत्रिणी आम्हाला अशाच मिळू दे. आमचं एक कुटुंब जे तयार झालेलं आहे ते असंच राहू दे. अभिरुची क्लबमध्ये रुचींचा जमतो मेळा, वाचन हा छंदच त्यांचा निराळा. 25 वर्षांपूर्वी अभिरुची बुक क्लबनं वाचनाचं बी पेरलं होतं. त्यावेळेला घेतलेला आमचा वाचनवसा 25 वर्ष पूर्ण करतोय आणि हा वाचनवसा असाच निरंतर चालू राहील याची आम्हाला खात्री आहे. धन्यवाद.